नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत असतो. त्याचबरोबर 11वी बायोलॉजी आणि 12वी बायोलॉजी ही NCERT मराठी माध्यमातून इथे आपण प्रिपेअर करत असतो. तर आजचा आपला टॉपिक आहे सेक्स डिटर्मिनेशन, म्हणजे सेक्स ओळखायचं कसं, लिंग ओळखायचं कसं. तर हे कशा पद्धतीचं असतं तर ती आपण इथे आज शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. द मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज ऑलवेज बीन अ पझल बिफोर द जेनेटिक्स. तर अगदी कोडं होतं की सेक्स डिटर्मिनेशन हे ओळखायचं कसं, हे अगदी कोडं होतं त्या काळी, कधी काळी जेव्हा ह्या जेनेटिक्सचा शोध लागला नव्हता. पण जेव्हापासून जेनेटिक्स आलेलं आहे तेव्हापासून आपण आपल्या जीन्सची स्टडी करतो. ह्युमन बिंगमधल्या प्रत्येक क्रोमोझोमची आपण स्टडी करत आहोत, प्रत्येक कॅरेक्टरिस्टिकची आपण स्टडी करतो आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत की सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं. तर आपल्याला आज इथे सेक्स डिटर्मिनेशन पाहायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला ह्युमनचं सेक्स डिटर्मिनेशन पाहायचं आहे, त्यानंतर आपल्याला ग्रास होपरचं सेक्स डिटर्मिनेशन पाहायचं आहे, त्यानंतर आपल्याला बर्ड्सचं सेक्स डिटर्मिनेशन पाहायचं आहे की कशा पद्धतीने सेक्स डिटर्मिनेशन असतं. ठीक आहे, तर चला पुढे जाऊया. द इनिशियल क्लू अबाउट द जेनेटिक क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन कॅन बी ट्रेस्ड बॅक टू सम ऑफ द एक्सपेरिमेंट कॅरीड आउट ऑफ द इन्सेक्ट. आणि हे सेक्स डिटर्मिनेशन करण्यासाठी इन्सेक्टवरती अनेक प्रयोग केले. अनेक प्रयोग करून त्यानंतर आपण एक सक्सेसिव्ह सेक्स डिटर्मिनेशन कसं असतं, त्याचं मेकॅनिझम कसं असतं ते आपण सॉल्व केलेलं आहे, की कसं असतं ते आपल्याला कळालेलं आहे. In fact, the cytological observation made in a number of insects led to the development of the concept of genetic chromosomal basis of sex determination. आता सायटोलॉजिकल ऑब्झर्वेशन म्हणजे काय? तर सायटोलॉजिकल स्टडी जेव्हा आपण करतो, सायटोलॉजिकल स्टडी म्हणजे जे सेलची स्टडी असते, सायटोलॉजिकल सेल क्रोमोझोमची स्टडी असते, त्याला आपण सायटोलॉजिकल ऑब्झर्वेशन म्हणतो. आणि त्याच सायटोलॉजिकल ऑब्झर्वेशनमधून आपल्याला ही सेक्स डिटर्मिनेशन कळत असतं. हेन किंग हे सायंटिस्ट लक्षात ठेवा, हेन किंग यांनी 1891 स्पेसिफिक न्यूक्लियर स्ट्रक्चर ऑल थ्रू स्पर्मॅटोजेनेसिस इन अ फ्यू इन्सेक्ट यांनी सुरुवातीला सेक्स डिटर्मिनेशनमध्ये सगळ्यात सुरुवातीला हे गेले की हे सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीचं असतं यांना थोडीशी आयडिया आली होती. कुणाला? हेन किंगला. सगळ्यात सुरुवातीचं जे पाऊल उचललं होतं, ज्यांनी स्टडी करायला सुरुवात केली होती, तो सायंटिस्ट कोण होते तर हेन किंग होते. त्यांनी 1891ला ही स्टडी स्टार्ट केली. ठीक आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय केलं की काही इन्सेक्ट असतात त्यांना ते ऑब्झर्व करत होते. त्यांच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस कशा प्रकारे होतं. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय तर स्पर्म फॉर्मेशन, गॅमेट फॉर्मेशन, आपण जिथे गॅमेटोजेनेसिस शिकलो. तर अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन त्यांनी केलं आणि त्या ऑब्झर्वेशनमध्ये त्यांना हे कळालं की 50% ऑफ स्पर्म रिसीव्ह दिस स्ट्रक्चर आफ्टर स्पर्मॅटोजेनेसिस वेअर 50% स्पर्म डिड नॉट रिसीव्ह इट. तर त्यांनी काय केलं तर एक संशोधन सुरू केलं इन्सेक्टवरती आणि तेव्हा त्यांना कळालं की एक असा क्रोमोझोम, एक बॉडी आहे जी की यक्स बॉडी म्हणजे त्यांनी ॲझ्युम केलेलं आहे, गृहीत धरलं होतं की एक्स अशी बॉडी आहे. त्याला त्यांनी नाव दिलं नाही, त्यांनी फक्त त्याला एक्स हे नाव दिलं की एक्स अशी बॉडी आहे जी की काय करते की 50% कॅरेक्टरिस्टिक्स स्वतःमध्ये ठेवते आणि 50% कॅरेक्टरिस्टिक्स ही स्वतःमध्ये घेत नाही, म्हणजे ही लॉस करते. तर अशी एक बॉडी आहे आणि ती काय होते की ती बॉडी हे पुढे आपले कॅरेक्टरिस्टिक्स घेऊन जात असते जनरेशन टू जनरेशन. फर्दर इन्व्हेस्टिगेशन बाय अदर सायंटिस्ट लेड टू कन्क्लुजन दॅट यक्स बॉडी हेनकिंग वॉज द फॅक्ट ऑफ क्रोमोझोम. आणि यांचं रिसर्च झाल्यानंतर यांना हे एक्स बॉडी काय आहे हे इथंच थांबले, यांचं संशोधन इथंच थांबले, हे पुढे गेले नाही. पण यांच्यानंतर काही सायंटिस्ट आले आणि त्यांनी तिथे इन्व्हेस्टिगेशन केलं, तिथे रिसर्च केलेत त्यांनी आणि त्यांना कळालं की जे हेनकिंग बोलत होते की एक्स बॉडी आहे आणि तेच काय आहे तर क्रोमोझोम आहेत, जे क्रोमोझोम काय आहेत की ते काय करतात तर कॅरेक्टरिस्टिक्स पास करतात जनरेशन टू जनरेशन. आणि त्या सायंटिस्टनी
त्या क्रोमोझोमला एक्स क्रोमोझोम असे नाव दिले. जी एक्स बॉडी हेनकिंगनी शोधून काढली होती, त्याच एक्स बॉडीला पुढे नाव काय देण्यात आलं, तर एक्स क्रोमोझोम नाव देण्यात आलं. जर तुम्हाला विचारलं, तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की अगोदर वाय क्रोमोझोमचा शोध लागला का एक्स क्रोमोझोमचा, तर तुम्हाला इथे आन्सर मिळून गेलं असेल की सुरुवातीला एक्स क्रोमोझोमचा शोध लागलेला आहे. तर पुढे पाहूया आता काय होतं. इट वॉज ऑल्सो ऑब्झर्व दॅट इन अ लार्ज नंबर insect the mechanism of sex determination is X0 type. आता या सायंटिस्टनी अजून स्टडी केल्यानंतर त्यांना हे दिसलं की इन्सेक्टमध्ये सेक्स डिटर्मिनेशन आहे ते कसं आहे, X0 टाईपचं आहे. कारण हेनकिंगनी इन्सेक्टवर रिसर्च करूनच हे शोध लावलं होतं की इथे एक्स बॉडी आहे. तर ही एक्स बॉडी तर सगळ्यांना कळाली की एक्स बॉडी म्हणजे एक्स क्रोमोझोम, पण नंतर जे त्यांनी 01 टाईप की हे इन्सेक्ट कोणतं सेक्स डिटर्मिनेशन दाखवतो, तर X0 टाईप सेक्स डिटर्मिनेशन दाखवतो. ऑल एग्स बेअर अन ॲडिशनल एक्स क्रोमोझोम बिसाइड द अदर क्रोमोझोम ऑटोझोम. ठीक आहे. ऑन द अदर हँड सम ऑफ द स्पर्म बेअर द एक्स क्रोमोझोम वेअर ॲज डू नॉट. तर इथे X0 सेक्स डिटर्मिनेशन हे इन्सेक्टमध्ये आहे असे इथे कळालेलं आहे आपल्याला. त्यामध्ये पुढे दिलेलं आहे की सम ऑफ द स्पर्म हे एक्स क्रोमोझोमला कॅरी करतात, तर काही क्रोमोझोम हे एक्सला कॅरी न करतात, ते 0वर राहतात. Eggs fertilized by sperm having X chromosome become female and those fertilized by sperm that do not have a X chromosome become male. तर इथे असं सांगितलेलं आहे की जेव्हा एग्स फर्टिलाइज्ड होतो स्पर्मसोबत, एग्ज आणि स्पर्म जेव्हा फ्युजन होतं तेव्हाच फर्टिलायझेशन होतं ना, तर तेव्हा जेव्हा फ्युजन होतं, फर्टिलायझेशन होतं, तर एक्स क्रोमोझोम ज्याच्यामध्ये आहे ती फिमेल आहे आणि ज्याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम नाही आहे तो मेल आहे. तर असं इथे त्यांनी शो केलेलं आहे, सांगितलेलं आहे. डू यू थिंक द नंबर ऑफ क्रोमोझोम इन द मेल अँड फिमेल आर इक्वल ड्यू टू द इन्व्हॉल्वमेंट ऑफ एक्स क्रोमोझोम इन द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स? इट वॉज डिझाईन टू बी द सेक्स क्रोमोझोम and the rest of the chromosome we are named as the autosome. मग पुढे तेव्हा त्यांनी स्टडी केली तर त्यांना असं लक्षात आलं की काही ॲटोझोमसुद्धा असतात जे पेअर असतात सेक्स क्रोमोझोमसोबत. ॲटोझोम आणि सेक्स क्रोमोझोम हे क्रोमोझोम्स एखाद्या इन्सेक्टमध्ये ह्युमन बॉडीमध्ये असतात. ठीक आहे. मग इथे त्यांनी ग्रास होपर हे काय आहे, इन्सेक्ट आहे, आणि त्या ग्रास होपरचं त्यांनी X0 टाईप सेक्स डिटर्मिनेशन करताना सांगितलेलं आहे की यामध्ये ग्रास होपर हा X0 टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन शो करतो इन विच द मेल हॅव ओनली द 1 X क्रोमोझोम बिसाइड द ऑटोझोम वेअर द फिमेल हॅव अ पेअर ऑफ X क्रोमोझोम. तर आता यांनी एवढी स्टडी केली, हेनकिंगपासून ते पुढे ते स्टडी करत आले आणि त्यांना आता लक्षात आलं की जो ग्रासहोपर आहे, ग्रासहोपर म्हणजे जो गवतावरचा किडा असतो, आपण काय म्हणतो त्याला, ग्रासहोपर जे गवतावर असतं ना, ग्रासहोपर, ते जे इन्सेक्ट आहे त्याच्यामध्ये X0 टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन दाखवतं. त्याच्यामध्ये पण मेल फिमेल असेल ना, तर जो मेल असतो तो काय दाखवतो, X0 क्रोमोझोमची पेअर दाखवतो आणि जी फिमेल असते ती XX दाखवते. म्हणजे इथे एक्सचं पेअर आहे आणि हे सिंगल एक्स आहे. हा त्याचा मेल झाला आणि हा झाली फिमेल, ही झाली फिमेल. ठीक आहे. तर इथे X0 टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन आहे ग्रासहोपरमध्ये. आता पुढे जाऊया. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला ह्युमन बिंगमध्ये सेक्स डिटर्मिनेशन पाहायला मिळणार आहे. These observations led to the investigation of number of species to understand the mechanism of sex determination. आता एवढं लक्षात आल्यानंतर, हे ऑब्झर्वेशन लक्षात आल्यानंतर अनेक इन्सेक्ट्सचा त्यांनी सेक्स डिटर्मिनेशन करायला सुरुवात केली, अनेक मॅमल्सचा, आणि त्यामध्ये आपण मॅनसुद्धा होतो. मग आता ह्युमन बिंगमध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं आहे, तर ह्युमन बिंगमध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन आहे ते XY टाईप आहे. तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग
मग ऑप्शन येऊ शकतात X0 टाईप, XX टाईप, XY टाईप, नन ऑफ दिस. तर त्यामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ह्युमन बिंगमध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन आहे ते XY टाईप आहे. ठीक आहे. आत्ताच आपण ग्रास होपरमधला सेक्स डिटर्मिनेशन पाहिलं जो की X0 टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन आहे. ठीक आहे. तर XY टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन सीन इन बोथ फिमेल आणि मेल in the number of chromosome. Among the male and an X chromosome is present but its counterpart is distinctly smaller and called the Y chromosome. तर आपल्यामध्ये जो मेल आहे तो कसा आहे तर XY क्रोमोझोम दाखवतो आणि जी फिमेल आहे ती कशी आहे तर XX क्रोमोझोम दाखवते. सेक्स क्रोमोझोम हे पेअरमध्ये आहेत. तर इथे Xची पेअर आहे आणि इथे XY आहे जो की मेल आहे. आणि आपल्यामध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन ते कोणतं आहे तर XY टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन आहे. तर पुढे जाऊया. फिमेल हवेवर हॅव अ पेअर ऑफ X क्रोमोझोम माहिती आहे आपल्याला. बोथ मेल अँड फिमेल बिअर द सेम नंबर ऑफ ॲटोझोम म्हणजे तर 22 पेअर. ठीक आहे. आपल्यामध्ये किती क्रोमोझोम आहेत? आपल्यामध्ये किती क्रोमोझोम आहेत तर आपल्यामध्ये 23 पेअर ऑफ क्रोमोझोम आहेत. 23 पेअर आहेत. पेअर म्हणजे जोडी. एकूण क्रोमोझोम किती आहेत तर 46 आहेत. पण पेअरमध्ये घेतल्यानंतर ते किती होतात 23 पेअर होतात. ज्यामध्ये 22 ऑटोझोमल पेअर आहेत आणि एक जी पेअर आहे ती काय आहे सेक्स क्रोमोझोमची पेअर आहे. सेक्स क्रोम्सची पेअर आहे. तर जो आपल्यामध्ये मेल आहे तो काय आहे 22 प्लस XY आणि फिमेल जी आहे ती आहे 22 प्लस XX. हे आहे मेल आणि हे आहे फिमेल. ठीक आहे. तर पुढे जाऊया. Hence the male have a autosome plus XY while female have a autosome plus XX. In human being, in Drosophila, the male have a X and one X on a Y. 1 minute. Drosophila in the male have a 1 X and 1 Y chromosome whereas the female have a pair of X chromosome beside autosome. तर ही ड्रोसोफिला सुद्धा आपल्या ह्युमन बिंग सारखंच सेक्स डिटर्मिनेशन शो करतं ज्याच्यामध्ये मेलमध्ये ऑटोझोम प्लस XY क्रोमोझोम आहेत आणि फिमेलमध्ये ऑटोझोम प्लस XX क्रोमोझोम आहेत. ठीक आहे. इन द अबाउट डिस्क्रिप्शन यू हॅव स्टडीड अबाउट 2 टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन मेकॅनिझम. आपण आत्ताच काय पाहिलेलं आहे 2 टाईपचे सेक्स मेकॅनिझम पाहिलेले आहे. सेक्स डिटर्मायनिंग मेकॅनिझम पाहिलेले आहे ज्यामध्ये आपण ग्रास होपरचं पाहिलेलं आहे. मला सांगा ग्रास होपरचं सेक्स डिटर्मिनेशन कोणतं आहे? मी तुम्हाला नेहमी रिकॉल करण्याचा प्रयत्न का करत आहे की ते तुमच्या माइंडमध्ये फिक्स झालं पाहिजे की ग्रास होपर कोणतं मेकॅनिझम दाखवतं तर X0 टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन दाखवतं आणि ह्युमन बिंग कोणतं सेक्स डिटर्मिनेशन दाखवतं तर XY सेक्स डिटर्मिनेशन दाखवतात. ठीक आहे. बट इन बोथ केसेस मेल प्रोड्यूस 2 डिफरंट टाईप ऑफ गॅमेट इधर विथ or without X chromosome, some gamete with X chromosome and some with Y chromosome. आता हे काय आहे तुम्हाला पुढे कळेल. Such type of sex determination mechanism is designed to be the example of male heterogamety. तर आता आपण जे 2 सेक्स डिटरमाइनिंग मेकॅनिझम पाहिलेलं आहे जे की X0 टाईप आणि XY टाईप. तर यामध्ये काय आहे तर मेल कसा आहे हेट्रोगॅमेटी शो करतो. मेल कसा आहे हेट्रोगॅमेट आहे कारण फिमेल ही XX आहे म्हणजे ही होमोगॅमेट आहे. होमोगॅमेट म्हणजे सेम गॅमेट आहे ना. हेट्रो म्हणजे याच्यामध्ये डिफरंट आहे जो की ग्रास होपरमध्ये X0 आहे आणि आपले ह्युमन बिंगमध्ये XY आहे. हे कसं आहे हेट्रोगॅमेटी शो करतं ना. म्हणून हे जे 2 सेक्स डिटरमाइनिंग मेकॅनिझम आहेत ते कसे आहेत मेल हेट्रोगॅमेटी शो करतात. ठीक आहे. तर आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की फिमेल हेट्रोगॅमेटी सुद्धा आहे. मी अगोदर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितले की या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ग्रास होपरचे सेक्स डिटर्मिनेशन पाहणार आहोत, त्यानंतर ह्युमन बिंग आणि त्यानंतर बर्ड.
बर्ड, पक्ष्यांचं. तर आता पक्ष्यांमध्ये तुम्ही जेव्हा सेक्स डिटर्मिनेशन पाहाल तेव्हा तुम्हाला फिमेल हेट्रोगॅमेटी पण असते हे लक्षात येईल. तर तेच इथे आपण पाहूया. हे बघा, 2 different type of gamete in term of sex chromosome are produced by females. फिमेल हेट्रोगॅमेटी. आता हे फिमेल हेट्रोगॅमेटी पण असते का? तर हो, असतं. तर हे कुणामध्ये असतं? तुम्हालाही उत्सुकता लागली असेल ना, फिमेल हेट्रोगॅमेटी कुणामध्ये आहे? तर फिमेल हेट्रोगॅमेटी ही बर्ड्समध्ये आहे. तर इथे जी फिमेल असते ती कशी असते? तर ती हेट्रोगॅमेट शो करते. बर्ड्समध्ये जी फिमेल आहे ती हेट्रोगॅमेट शो करते. म्हणजेच ती ZW हेट्रोगॅमेट शो करते आणि इथला मेल काय करतो की तो ZZ पेअरमध्ये ZZ हे काय आहे? त्याचे क्रोमोझोम पेअर आहेत. ठीक आहे. तर इथे फिमेल ही हेट्रोगॅमेटी शो करतं आणि मेल हे होमोगॅमेट आहे. ओके. तर तुम्हाला असं विचारू शकतात, तर फिमेल हेट्रोगॅमेटी कोण शो करतं? तर बर्ड शो करतात फिमेल हेट्रोगॅमेटी. आणि तुम्हाला हे विचारू शकतात की मेल हेट्रोगॅमेटीचे एक्झाम्पल कोणते आहेत? मग त्यामध्ये तुम्हाला बर्ड्स देतील, सेकंड ऑप्शन देतील ग्रास होपर, थर्ड ऑप्शन देतील ह्युमन बिंग आणि फोर्थ ऑप्शन देतील बोथ 2 and 3. तर तुम्ही कोणतं ऑप्शन चूज करणार हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कमेंट सेक्शनमध्ये याचा आन्सर तुम्ही करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला मेल हेट्रोगॅमेटी, फिमेल हेट्रोगॅमेटी हे कन्सेप्ट कळालेली आहे का. कारण ही कन्सेप्ट हे सेक्स डिटर्मिनेशन कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला क्लिअर असणं आवश्यक आहे. तर आज आपण पाहिलेलं आहे सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीनं केलेलं आहे. ग्रास होपरमध्ये कसं आहे, X0 टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन आहे. त्यानंतर ह्युमनमध्ये XY टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन आहे. त्यानंतर बर्डमध्ये कोणतं सेक्स डिटर्मिनेशन आहे? तर ZW टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन आहे. तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. तर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. काही अडचण असेल, कुठे कळालं नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मी एक क्वेश्चन दिलेला आहे, म्हणजेच आता तुम्हाला मी क्वेश्चन विचारलेला आहे, त्याचा आन्सर नक्की ड्रॉप करा. व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ लेक्चरसोबत मी येईल तुम्हाला ते कळून जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. स्टे ट्यून विथ मी.